हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्लॅटवर आलेली आहे, इथं काही क्लिनिंग सुरू आहे आणि जस्ट आता थोड्या वेळ आधी की हँड ओव्हर केलेली आहे त्यांनी आणि छान एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे मला मिली आहे. तुला मिळाली आहे? मला आईस्क्रीम मिळाली. सो बघू आता इथलं काय अपडेट राहत आहे. काम सुरू आहे, फायनल माझी क्लिनिंग सुरू आहे. ते झालं की मग उद्याला सामान शिफ्ट करायचं आहे. सो चला, एक छोटंसं इंटरव्ह्यू पण झाला त्यांच्या थ्रू आणि छान राहिली जर्नी आजपर्यंत नानीज बिल्डरची. चल, सो आम्ही वेट करत आहोत इथं मल्टीपर्पज हॉलच्या समोर. तर माझी बॅग ॲक्च्युली मगाशी राहिली, त्यांनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस, आणि पाण्याची बॉटल पण राहिली. सो अन्वीला लागले तहान आणि इथून चाललो आम्ही आता घरी. थोडंसं नाश्ता करून घेते रस्त्यामध्ये, कारण ॲक्च्युली येतानाच मी थोडंसं करणार होते पण मग इकडे येणं झालं डायरेक्ट, त्यामुळे काही करणं नाही झालं. सो जाताना काहीतरी बघू आता. दिवसभर अन्वी पण आज बाहेरच आहे. पाणी होता, खूप खेळले आहे आज दिवसभर. टू होम. आत्ता जवळपास वाजले आहेत 8 आणि थोड्या वेळात आधीच आम्ही घरी आलो. सो काही सामान घ्यायचं होतं आज इतवारीवरून. आज पुन्हा आज तिकडे गेला होता थोडंसं. सो 1-2 वस्तू मी सांगितलं होते घेऊन आणायला. सो जसं हे नव्हतं माझ्याकडे पूजेचं, म्हणजे आपलं लाईक काही प्रसाद काढायचा आहे किंवा नैवेद्य चढवायचं आहे किंवा नॉर्मल तूप साखर जरी चढवायचं असेल तर हे व्यवस्थित होतं. सो हे नव्हतं माझ्याकडे. सो हे बोलवलं आणि 1-2 मूर्त्या बोलवल्या. सो माझ्याकडे फक्त याचीच मूर्ती होती, बालगोपालाची मूर्ती होती, बाकी नव्हत्या. बाकी होत्या त्या मालतीच्या ऑलरेडी ज्या इथं होत्या त्याच मांडल्या होत्या मी देवघरामध्ये. सो त्याच होत्या. सो म्हणून 1-2 मूर्त्या पुन्हा ॲड केल्या मी. आणि एक जी वस्तू मी ठरवली होती की काय घ्यायची होती, जेव्हा मंदिर डेकोरेट करेन तेव्हा नक्की दाखवेन मी तुम्हाला. सो हे खूप दिवसापासून माझ्या माइंडमध्ये होतं की मला करायचं आहे. सो फायनली ते झालं आणि आत्ता करते मी स्वयंपाक. बघते काय करायचं शॉर्टकटमध्ये. त्याआधी लसूण आणून ठेवलेलं आहे, जास्त पेस्ट करून ठेवून देते आताच, जेणेकरून वेळेवर घाई नको व्हायला. कारण उद्या मॉर्निंगला तर नाही लागणार, नॉर्मल वरण भात करायचं उद्याला. पण नाही, उद्याला मे बी लागेल सकाळी, परवाला लागणार नाही. आणि अद्रक पण सोबत घेऊन आलो तर आम्ही जास्त. सो हे पेस्ट लावून ठेवते आधी मी, जेणेकरून मग वेळेवर घाई होणार नाही. आणि बाकीचं तर सगळं तयार करून ठेवलं. तिकडलं पण सगळं क्लिनिंग झालेलं आहे, पण अजय आहे अजूनही तिकडे घरी येऊन, तो रिटर्न केलेला आहे. प्रेसचे कपडे होते, त्यानंतर ड्राय क्लीनचे कपडे होते. सो फ्लॅटवरून आल्यानंतर मग मी ते आणायला गेले. सो अन्वी घरी तर आलीच नाही अजिबात, म्हणजे घरी आल्यानंतर ती बाहेरच खेळते अजूनही कनकसोबत. ती घरामध्ये घुसलीच नाही अजून. दिवसभर खेळते, दिवसभर लिटरली, तरी पण थकली नाही. सो 1-2 कामं चला आवरून ठेवते, कारण वेळेवर मग खूप घाई होणार. आणि मला तेवढं ॲट अ टाईम एवढं सगळं एका वेळेस करणे थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं मग. सो चला, श्रांशू प्राणे आज निघत आहेत ते 9 वाजेच्या बसने. उद्या सकाळी सगळे पोहोचून जाणार. आई बाबा या पोहोचणार, त्यानंतर अजयची आई पण येत आहे, दुर्वास भाऊ म्हणत आहे मे बी संध्याकाळपर्यंत येतील ते, कारण गावाकडे पण कामं सुरू आहेत शेतीचे. त्यानंतर श्रांशू प्राणे उद्या सकाळी ते पोहोचून जाते 9 वाजे. सो म्हणून मला आता आज तयारी करून ठेवणे गरजेचं आहे. बॅग ऑलरेडी मी पॅक केलेली आहे, जे कार्यक्रमाच्या दिवशी तिकडे लागणार आहे. सो जे पण काही चेंजेस करायचे आहेत ते सगळं एका ठिकाणी करून ठेवलेलं आहे. चला, त्याआधी मी थोडंसं मेघाला कॉल करते, तिच्याशी बोलून घेते, कारण एवढ्यात बोलणं झालेलं नाही आहे. आणि चला, असा हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर. बाय, गुड नाईट.